वीर धनुर्धर अर्जुन आणि इतर पांडवांच्या युद्धकौशल्यापुढे राजा द्रुपद निष्प्रभ ठरला. अर्जुनाने द्रुपदला पकडले आणि आपल्या रथामध्ये घातले. ज्या क्षणाची द्रोणाचार्य इतकी वर्ष आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता आला होता. पूर्वी घडून गेलेल्या सर्वच घटना गुरु द्रोणाचार्यांना आठवल्या. द्रुपदाने तेव्हा त्यांचा अपमान केला होता. द्रुपदाचे भवितव्य आता द्रोणाचार्यांच्या मर्जीवर अवलंबून होते. द्रुपद त्यांना त्यावेळेस जे जे बोलला होता त्याची त्यांनी त्याला कठोर शब्दामध्ये आठवण करून दिली. द्रोणाचार्य द्रुपदला म्हणाले, तुला आठवतं, मैत्री ही 2 समान दर्जाच्या माणसामध्येच असू शकते असं तू मला म्हणाला होतास. त्यावेळी माझं म्हणावं असं माझ्यापाशी काहीच नव्हतं, पण आता तू तुझं म्हणावं असं तुझ्यापाशी काहीच उरलेलं नाही. पण भिवू नकोस, मी तुला ठार मारणार नाही. मला तर तुझा मित्र व्हायचा आहे, पण दोघंजण समान दर्जाचे असल्याखेरीज त्यांच्यात मैत्री असू शकत नाही. म्हणूनच मी तुला तुझं अर्धराज्य परत देतो आहे. आता आपण समान दर्जाचे झालो आहोत. या गंगा नदीकडे पहा. तिच्या दक्षिणेकडची भूमी ही तुझी आहे आणि उत्तरेकडची भूमी ही माझी आहे. ये, आता आपण मित्र म्हणूनच एकमेकांचा निरोप घेऊया. द्रोण ब्राह्मण असल्याने त्यांना दूरदृष्टी कमीच होती. त्यांना वाटले की आता मैत्री सुरू झाली आहे आणि पूर्वीचे वैर संपले आहे. द्रोणांनी त्यांचा अपमान झाल्याची भावना वर्षानुवर्ष त्यांच्या मनात बाळगली होती आणि ज्याने त्यांचा अपमान केला होता त्याचा सूड घेण्याचा संकल्प आजवर मनात जोपासला होता. ब्राह्मणा इतका जबरदस्त द्वेष क्षत्रियही करू शकतो, ही गोष्ट द्रोणाचार्य विसरले. द्रोणाचार्यांनी प्रेमभराने राजा द्रुपदला आलिंगन दिले. एखादे लहान मूल जसं भांडणानंतरचा आपला राग झटकन विसरून जाते, अगदी तसंच आपला राग द्रोणाचार्य विसरून गेले. परंतु द्रुपदची गोष्ट तशी नव्हती. अपमानित ब्राह्मणापेक्षा अवमानित क्षत्रियाचा राग भयंकर असतो. द्रुपदच्या मनात द्रोणाचार्याविषयींच्या द्वेषाची आग पेटली होती. राजा द्रुपद एक शब्दही बोलला नाही, परंतु पुढे काय करायचे आहे हे त्याने मनाशी ठरवले. द्रुपद स्वतःशी म्हणाला, या दुष्ट माणसाचा वध करील असा पुत्र मला झाला पाहिजे. शस्त्रविद्येवर ज्याचं प्रभुत्व आहे अशा द्रोणाचार्यांचा वध सर्वसामान्य योद्धा करू शकणार नाही. यज्ञ आणि तप करून मी परमेश्वराची प्रार्थना करीन की द्रोणाचार्यांचा वध करील असा पुत्र मला व्हावा. द्रुपदामधल्या क्षत्रियाला वीर अर्जुनचे धनुर्विद्येत जे अप्रतिम कौशल्य होते ते पाहून अतिशय कौतुक वाटले. द्रुपद मनाशीच म्हणाला, केवढा कुशल धनुर्धर आणि पराक्रमी योद्धा. मला जर मुलगी झाली तर माझ्या कौतुकाची खूण म्हणून तिचे लग्न मी याच्याशीच करीन. मला 2 मुलं व्हायला हवीत, द्रोणाचार्यांचा वध करणारा पराक्रमी पुत्र आणि अर्जुनाची पत्नी होण्यासाठी कन्या. द्रोणाचार्यांना काहीही न बोलता द्रुपद आपल्या राजधानीकडे परतला. भविष्यकाळाविषयीचे विचार त्याच्या मनात सतत घोळत होते. दिसतं तसं नसतं, म्हणूनच जे डोळ्यांना दिसतं किंवा दाखवलं जाण्याचा प्रयत्न केला जातो त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा खरं सत्य काय असू शकतं आणि काय लपवलं जात आहे हे पाहण्याचा प्रयत्न जर द्रोणाचार्यांनी केला असता तर द्रुपदाच्या क्रोधाच्या अग्नीतून धृष्टद्युम्न आणि द्रौपदीचा जन्म झाला नसता. कदाचित तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पुढचं महाभारत देखील घडलं नसतं.